नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिक्वेन्सेस अँड सिरीज या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.2 यातील क्वेश्चन नंबर 5 फाइंड दी सम टू n टर्म्स। ही सम आपल्याला करायची आहे n टर्म्सपर्यंत। एक एक 3 ॲड होत आहे, बरोबर आहे। येथे सिंगल 3 आहे, येथे डबल 3 आहेत, येथे 3चा डिजिट ॲड होत आहे, येथे 3 टाइम्स आहेत, येथे 4 टाइम्स आहेत, पुढची टर्म 5 टाइम्स येईल अप टू n टर्म्स। याप्रमाणे आपल्याला 3 ॲड करत राहिल्यानंतर जेवढ्या काही टर्म्स आहेत तेवढ्या टर्मची सम किती असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे। सिक्वेन्स जीपीमध्ये पण नाही आहे, बरोबर आहे, कारण कॉमन रेशो इक्वल येत नाही। हा रेशो किती येईल 33/3। हे इक्वल आहेत का या रेशोला 3 हे 11 होतील आणि हे किती होतील 3 ने डिवाइड करू 11, 3 ने 11, म्हणजे हा रेशो आणि हा रेशो इक्वल येत नाही आहे, म्हणजे दिलेली सिक्वेन्स जीपीमध्ये पण नाही आहे, तरी पण आपल्याला सम फाइंड आउट करायची आहे। आपल्याला समचा फॉर्म्युला एसएनचा फॉर्म्युला माहिती आहे। सिक्वेन्स जीपीमध्ये असेल तर आपल्याला आधी काय करायचं आहे, ही सिक्वेन्स जीपीमध्ये कन्वर्ट करायची आणि नंतर आपल्याला एसएनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे। सोल्युशन दिलेला प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या। आपण येथे काय करू 3 कॉमन काढू। 3 जर कॉमन काढले तर काय होईल, 3 कॉमन काढल्यामुळे येथे 1 होईल, प्लस 3 कॉमन काढल्यामुळे येथे 11 होतील, 3 ने डिवाइड करणार प्रत्येक टर्मला, म्हणजे येथे 111 होईल, येथे 4 टाइम्स 1, पुढची टर्म 5 टाइम्स 1 होईल अप टू n टर्म्स, बरोबर आहे, इक्वल टू या स्टेपमध्ये आपण 3 कॉमन काढलेले आहेत, त्यामुळे काय झालेलं आहे येथे 1, येथे 11, येथे 111, येथे 4 टाइम्स 1 याप्रमाणे। आता आपण काय करू 9 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू, तर त्यासाठी आपल्याला येथे 9 ने मल्टिप्लाय करू आणि 9 ने डिवाइड करू। प्रत्येक टर्मला आपल्याला 9 ने मल्टिप्लाय करायचं आहे, त्यामुळे 9 ने पण डिवाइड पण करावं लागेल, बरोबर आहे। 9/9 म्हणजे 9 ने मल्टिप्लाय करणार आणि डिवाइड करणार। हे 1 + 11 प्लस अप टू n टर्म्स, n टर्मपर्यंत ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे। इक्वल टू आता आपण काय करू, या 9 ने मल्टिप्लाय करू पूर्ण टर्मला, म्हणजे येथे काय राहील 3/9 राहतील, बरोबर आहे। आपण 9/9ची अरेंजमेंट केलेली आहे, कारण 9/9 1 होतात, 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काही बदल होत नाही, फक्त अरेंजमेंटसाठी आपण ती प्रोसेस केलेली आहे। आता पहा या 9 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे हे 9 कॅन्सल होतील, इकडे काय होईल प्रत्येक टर्मला 9 ने मल्टिप्लाय होईल, म्हणजे 9 + 99 होतील, प्लस हे 999 होईल, पुढे 4 टाइम्स 9 होतील, प्लस असं करत करत अप टू n टर्म्स, बरोबर आहे। आपल्याला सिक्वेन्स जीपीमध्ये कन्वर्ट करायची आहे, नंतर एसएनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे। आता आपण काय करू 9 येथे 99, येथे 999, तर आपण काय करू आता हे 3/9 ॲज इट इज। इथे 3 ने कॅन्सल करू नका, कारण आपण 9 अरेंजमेंट केलेली आहे। आता काय करू आपण 9 म्हणजे काय 10 - 1, बरोबर आहे, प्लस 99 म्हणजे काय 100 - 1, बरोबर आहे। एक 0 आता ॲड होईल, 999 म्हणजे काय 1000 - 1, बरोबर आहे। पुढची टर्म काय येईल 10,000 येईल, 10,000 - 1 म्हणजे काय 9999, प्लस अप टू n टर्म्स, असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे। इक्वल टू आता हे 3/9 ॲज इट इज। आपल्याला काय करायचं आहे पहा, आता येथे 10 - 1 म्हणजे 9, 100 - 1 म्हणजे 99, हे म्हणजे हे म्हणजे हे, बरोबर आहे। आता येथे 10 आहेत, हे 100, येथे 1000, येथे 10,000, म्हणजे आता पहा ही सिक्वेन्स आहे जीपीमध्ये 10, 100, 1000, 10,000, बरोबर आहे। आपण काय करू
हे आधी लिहू आपण, हे 10 हे प्लस 100 हे प्लस 1000 प्लस 10,000 ही सिरीज आपण कंटिन्यू करणार, बरोबर आहे, प्लस n टर्म्स. या सिरीजच्या किती होतील 10 100 1000 असं n टाईम्सपर्यंत, बरोबर आहे. आणि यामध्ये मायनस करणार आपण, हा -1 हा -1 हा -1 हा -1, बरोबर आहे. -1 पुन्हा -1 पुन्हा -1 पुन्हा अप टू n टर्म्स, अप टू n टर्म्स. या पण 10 100 1000 ही पण सिरीज अप टू n टाइम्स आणि -1 प्रत्येकाबरोबर -1 आहे, बरोबर आहे. म्हणजे ते पण n टाइम्स आहेत, n टर्म्सपर्यंत आहेत. आता पहा 3/9 ॲज इट इज. आता 10 100 ही सिरीज एवढी कशी आहे, जी पीमध्ये आहे, बरोबर आहे. कारण कॉमन रेशो किती आहे, हा रेशो 10 येईल. या दोघांचा डिव्हिजन घेतला तरी 10 येईल, हा डिव्हिजन घेतला तरी 10 येईल, बरोबर आहे. पुढच्या टर्मने मागच्या टर्मला आपण डिवाईड केलं तर कॉमन रेशो तो इक्वल येत आहे. म्हणजे येथे आरची व्हॅल्यू किती आहे, कॉमन रेशो 10 आहे, बरोबर आहे. किंवा 100 अपॉन हे 10 म्हणजे काय होईल 10च होतील. म्हणजे आरची व्हॅल्यू कॉमन रेशो इथे आपल्याला किती मिळत आहे 10 मिळत आहे. हेअर आर इक्वल टू 10, बरोबर आहे. आणि फर्स्ट टर्म आता ही सिक्वेन्स आहे जी पीमध्ये एवढी सिक्वेन्स, बरोबर आहे. फर्स्ट टर्म 10 आहे म्हणजे ये ती पण व्हॅल्यू 10 आहे. आता पहा म्हणजे येथे आपण एस एनचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. एस एनचा फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार, आरची व्हॅल्यू 1पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे ये Rn-1 अपॉन R-1 हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण येथे एवढ्या ॲडिशनसाठी, बरोबर आहे. ये म्हणजे काय, फर्स्ट टर्म ती 10 आहे. नंतर येथे ब्रॅकेट करू आपण, आर आपला 10 आहे, आर म्हणजे रेशो तो किती आहे 10 आहे, त्याचा पॉवर n ॲज इट इज -1 करणार आणि अपॉन आर किती आहे 10 आणि -1 R-1 आरची व्हॅल्यू 10, बरोबर आहे, -1. आता ही एवढी ॲडिशन घेतली आपण, बरोबर आहे, एस एनच्या फॉर्म्युल्यानुसार. आता हे मायनस आहेत, येथे मायनस जर कॉमन काढला आपण तर इकडे काय होईल 1 + 1 + 1 + 1 होईल. प्रत्येकाला मायनस आहे, मायनस साईन कॉमन काढल्यामुळे प्रत्येक साईन प्लस होईल, बरोबर आहे. अप टू n टाइम्स, अप टू n टर्म्स ही प्रोसेस n टर्म्सपर्यंत कंटिन्यू आहे, बरोबर आहे. आता आपल्याला काय करता येईल पहा, हे 1 + 1 + 1 + 1 असे अप टू n टाइम्स आहेत. म्हणजे आपण याला एवढ्या ब्रॅकेटसाठी आपण काय लिहू शकतो, एवढ्या टर्मसाठी आपण काय लिहू शकतो पहा, इथे एक ब्रॅकेट आहे छोटा आणि नंतर हा मोठा ब्रॅकेट इक्वल टू हे 3/9 हे 10 हे 10चा पॉवर n -1 10 - 1 हे 9 होतील, बरोबर आहे. आणि मायनस या ब्रॅकेटऐवजी आपण काय लिहू शकतो 1 + 1 + 1 अप टू n टाइम्स आहेत. तर आपण काय लिहू शकतो पहा, सपोज 1 + 1 + 1 + 1 4 टाइम्स आहेत म्हणजे आपण काय लिहिणार 4, बरोबर आहे. 1 + 1 + 1 + 1 + 1 हे किती आहेत 5 टाइम्स म्हणजे आपण 5 लिहिणार. आता 1 + 1 + 1 + 1 असे किती आहेत n टाइम्स आहेत. हे 4 टाइम्स आहेत म्हणून 4 लिहिलं आपण, 5 टाइम्स आहे म्हणून 5 लिहिलेलं आहे. असे n टाइम्स आहेत म्हणजे आपण काय लिहिणार फक्त n लिहिणार, बरोबर आहे. म्हणजे या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय आहे फक्त n. म्हणजे 1 + 1 + 1 अप टू n टर्म्स म्हणजे काय फक्त n. आता आपण काय करू, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन पहा पुढे लिहितो स्टेप. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 3/9 ॲज इट इज. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 10चा पॉवर n -1 10चा पॉवर n आणि -1, बरोबर आहे. आणि मायनस हा मल्टिप्लिकेशन 9n होईल
आणि अपॉन काय होईल, या दोघांचा मल्टिप्लिकेशन 9, बरोबर आहे, इक्वल टू हे 9 आणि हे 9 यांचा मल्टिप्लिकेशन 81 होईल, बरोबर आहे. म्हणजे 3 हे 9 आपण बाहेर लिहिले तर 9 × 9 81 होतील, म्हणजे 3/81 आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील 10 10चा पॉवर n 10 10चा पॉवर n मायनस 1 आणि हे मायनस 9n याप्रमाणे आन्सर येणार आहे. ही सम किती असणार आहे, एवढी असेल. पहा इथे एक लक्षात ठेवा, आपण दिलेली सिक्वेन्स जी पीमध्ये कन्वर्ट केलेली आहे. जी पीमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे तो SNचा हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. येथे फर्स्ट टर्म ही आहे आणि रेशो पण तोच आहे. फर्स्ट टर्म 10 आहे आणि रेशो या दोघांचा डिव्हिजन 10 येतो, या दोघांचा डिव्हिजन 10 येतो, म्हणजे रेशो कॉमन रेशो किती आहे 10 आहे. त्यावरून आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केलेले आहेत. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर सेकंड याप्रमाणे आहे. क्वेश्चन नंबर सेकंड याप्रमाणे आहे. या 5th क्वेश्चनमधील सब क्वेश्चन सेकंड याप्रमाणे आहे. फर्स्ट क्वेश्चन येथे 333 333 याप्रमाणे होता, तर आता येथे 8 88 888 याप्रमाणे आहे. आपल्याला काय करायचं आहे, 3 असल्यामुळे आपण 3 कॉमन काढले होते, येथे 8 आहेत 8 8 8 तर आपण 8 कॉमन काढणार. पहा तोच प्रॉब्लेम आहे, आन्सर त्याचप्रमाणे आहे, फक्त येथे 3 ऐवजी 8 कॉमन काढणार. 8 कॉमन काढले आपण, बरोबर आहे, सिक्वेन्स हीच येणार आहे. 8 कॉमन काढल्यामुळे याप्रमाणे. आता 3 ऐवजी 8, मागच्या प्रॉब्लेममध्ये 3 होते, येथे 8 आहेत म्हणजे 8, बरोबर आहे. स्टेप हीच येणार आहे, येथे 3 ऐवजी 8 होतील, बरोबर आहे. 3 ऐवजी 8, जेथे 3 आहे तेथे 8 येणार आहेत, बरोबर आहे. येथे पण 8 येतील. पूर्ण प्रॉब्लेम ॲज इट इज, आन्सर त्याचप्रमाणे आहे. येथे पण 8 होतील आणि येथे पण 8 होतील. येथे 3 ऐवजी 8 होतील, येथे पण 8 येईल. पहा 3चा प्रॉब्लेम असेल तर येथे 3 येतील, 8चा प्रॉब्लेम असेल तर 8 येतील, हे लक्षात राहू द्या. पहा याप्रमाणे सेकंड सब क्वेश्चनचा आन्सर याप्रमाणे येणार आहे. पहा प्रोसेस फक्त समजून घ्या. येथे 9/9 ने मल्टिप्लाय करायचं आहे, या 9 ने मध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. हे 9 ॲज इट इज कंटिन्यू करायचे आहेत आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. येथे पण आपल्याला सम फाइंड आउट करायची आहे n टर्मपर्यंत. पहा ही पूर्ण सम किती असेल अप टू n टर्म्स, ही सम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. क्वेश्चन नंबर 5 प्रमाणेच आहे, थोडा बदल आहे, समजून घेऊ आपण. येथे पॉईंट आहे, आपण यापूर्वी 2 प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. 3 + 33 + येथे पॉईंट नव्हता, बरोबर आहे. दुसरा प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे 5 55 याप्रमाणे. आता येथे पॉईंट आहे म्हणजे 0.4, येथे 1 1 3 ॲड होत आहे, येथे 1 1 4 काय होईल ॲड होत राहील. आता ही सम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा यासाठी आपण 3 कॉमन काढले होते, येथे 5 कॉमन काढले होते, येथे आपण 4 कॉमन काढू. पहा सोल्युशन प्रथम हे ॲज इट इज लिहून घ्या, नंतर इक्वल टू 0.4 आपण काय करू 4 कॉमन काढू. येथे 4 येथे 44 आहेत, म्हणजे 4 प्रत्येक टर्ममध्ये असल्यामुळे 4 कॉमन काढू आपण. 4 कॉमन काढले म्हणजे प्रत्येक टर्मला 4 ने डिवाइड करायचं आहे, तर हे 0.1 होतील, बरोबर आहे. 0.1 प्लस हे काय होतील 0.11 होईल, प्लस 0.111 आणि प्लस अप टू कंटिन्यू. पहा नंतर आपण काय केलेलं आहे 9 ने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि डिवाइड केलेलं आहे, बरोबर आहे. 9 ने आपण मल्टिप्लाय करू आणि डिवाइड करू, म्हणजे हे 4 ॲज इट इज आणि मल्टिप्लाय करू 9 ने आणि डिवाइड करू 9 ने, म्हणजे काहीच बदल होणार नाही, बरोबर आहे. तर हे ॲज इट इज 0.1 प्लस 0. अप टू n टर्म्स. पहा आता या 9 ने काय करायचं आहे ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे हे 4 राहतील
आणि हे डिव्हिजनचे 9 ॲज इट इज. आता या 9ने मल्टिप्लाय करू म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय होईल 0.9 होईल प्लस 0.99 होईल. प्रत्येक टर्मला आता या 9ने मल्टिप्लाय करू तर 0.999 याप्रमाणे एक 9 ॲड होत राहतील. बरोबर आहे. पहा इक्वल टू आता आपण काय करू 0.9 तर आपल्याला असं लिहिता येईल म्हणजे 1मधून किती मायनस केले आपण म्हणजे 0.9 येईल. पहा 1 मायनस 0.1 1 म्हणजे काय 1.0 त्यामधून मायनस केले आपण 0.1 म्हणजे काय होईल 0.9 होईल. बरोबर आहे. म्हणजे 0.9ला आपण कसं लिहू शकतो पहा आता ही प्रत्येक टर्म आपल्याला 1 मायनसच्या फॉर्ममध्ये लिहायची आहे. म्हणजे या टर्मला आपण 1मधून 0.1 मायनस करावं लागेल तर ही टर्म मिळेल आपल्याला. बरोबर आहे. 1 मायनस 0.1 म्हणजे काय होतील 0.9 होतील. हे प्लस आता 0.99ला म्हणजे 1 मायनस 0.01 करावं लागेल तर हे 0.99 येतील. बरोबर आहे. आणि प्लस 1 मायनस 0.001 शेवटच्या 9साठी 1 घ्यायचा मध्ये या 9 ऐवजी 0 येतील. पहा शेवटच्या 9साठी आपल्याला काय घ्यायचं आहे 1 घ्यायचं आहे आणि हे मध्ये 0 येतील या 9 ऐवजी 0 होतील. हे अप टू कंटिन्यू. हे 4/9 ॲज इट इज. पहा येथे पण 1 आहे येथे पण +1 आहे येथे पण +1 आहे म्हणजे पुढच्या पण टर्मला +1 आहे अप टू n टर्म्स. तर आपण काय करू हा 1 लिहिला आपण प्लस हा 1 लिहिला हा पण 1 लिहिला आपण असे कंटिन्यू पुढे 1 येणार आहेत. बरोबर आहे. हे पुढे आपण कंटिन्यू केलं तर आपल्याला 1 पण कंटिन्यू मिळेल. बरोबर आहे. म्हणजे n टर्मपर्यंत अप टू n टर्म्स. आता हे लक्षात आलं आपण 1 घेतलेलं आहे म्हणजे राहत काय आहे -0.1 -0.01 मायनस या टर्म राहणार आहेत मायनस राहील 0.1 राहील पहिल्या टर्मचा. बरोबर आहे. दुसऱ्या टर्मचा काय राहील मायनस राहील 0.01. तिसऱ्या टर्मचा काय राहील -0.001 म्हणजे इथे एक पॉईंट नंतर एक 0 ॲड होत राहील. बरोबर आहे. असं मायनस म्हणजे कंटिन्यू असं होणार आहे. बरोबर आहे. याप्रमाणे सिक्वेन्स आपली कंटिन्यू येणार आहे अप टू n टर्म्स. पहा इक्वल टू हे 4/9 पहा 1 + 1 + 1 + n टर्म्स आहेत अशा म्हणजे एवढ्यासाठी आपण काय लिहू शकतो फक्त n लिहिणार. n कशामुळे कारण आपण यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे फक्त n लिहिणार. 1 + 1 + 1 असेल 3 टाइम्स आहेत म्हणजे आपण काय लिहितो 3 लिहितो. 1 + 1 + 1 + 1 4 टाइम्स आहेत म्हणजे आपण 4 लिहिणार. आता 1 + 1 + 1 असे किती आहेत n पर्यंत आहेत म्हणजे आपण काय लिहिणार फक्त n लिहिणार. यासाठी आपण फक्त n लिहिणार आहोत. मायनस कॉमन काढू प्रत्येक टर्मला मायनस आहे मायनस साईन कॉमन काढू म्हणजे प्रत्येक टर्म आता प्लसमध्ये होईल. बरोबर आहे. प्रत्येक टर्म प्लस होईल 0.1 प्लस 0.01 प्लस 0.001 प्लस याप्रमाणे पुढे डॉट डॉट आहे म्हणजे अप टू n टर्म्स. पुढे हे कंटिन्यू आहे n टर्म्स. पहा एवढ्या टर्म आता GPमध्ये आलेल्या आहेत. या टर्म GPमध्ये नव्हत्या आपण आता या GPमध्ये आलेले आहेत. तर आता येथे आपल्याला SNचा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. पहा येथे रेशो काय येईल पहा पुढे लिहा हेअर रेशोची व्हॅल्यू काय येईल या 2 टर्मचा डिव्हिजन किंवा या 2 टर्मचा डिव्हिजन 0.01 अपॉन 0.1 0.01 T2 अपॉन T1. बरोबर आहे. हा पॉईंट आपण एक घर पुढे पास केला तर काय होईल तर हा पण पॉईंट एक घर पुढे पास होईल. बरोबर आहे. म्हणजे 0.1 अपॉन 1 होईल म्हणजे 0.1 म्हणजे रेशो किती मिळेल आपल्याला म्हणजे आरची व्हॅल्यू मिळत आहे 0.1.
बरोबर आहे. आणि फर्स्ट टर्म काय आहे 0.1च आहे. फर्स्ट टर्म म्हणजे ए ती पण 0.1 आहे. बरोबर आहे. आता एवढ्याची सम घ्यायची आपल्याला. यासाठी आता फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला SNचा फॉर्म्युला, कारण सिक्वेन्स GPमध्ये आहे. रेशो हा आहे आणि पहिली टर्म ही आहे. फॉर्म्युला अप्लाय करू. हे 4/9 ॲज इट इज, हे n मायनस. आता फॉर्म्युला अप्लाय करू. फॉर्म्युला कसा आहे रेशोची व्हॅल्यू 0.1 आहे, म्हणजे 1पेक्षा लेस आहे. लेस असेल तर आपण फॉर्म्युला अप्लाय करणार. ए ब्रॅकेटमध्ये 1 - RN अपॉन 1 - R. बरोबर आहे. हा फॉर्म्युला अप्लाय करतो आपण. येथे व्हॅल्यू पुट करू आपण. एची व्हॅल्यू पुट करू, आरची व्हॅल्यू पुट करू, म्हणजे आपण डायरेक्ट लिहू इथे. आता फॉर्म्युला कसा आहे ए म्हणजे 0.1 ब्रॅकेटमध्ये 1 - R म्हणजे 0.1 त्याचा पॉवर n. बरोबर आहे. अपॉन 1 - R. 1 - R. R किती आहे 0.1. फॉर्म्युल्याप्रमाणे आपण व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत. येथे मोठा ब्रॅकेट करू असं आपण, कारण मध्ये एक छोटा ब्रॅकेट आलेला आहे. हे 4/9 हे n मायनस. आता हे डॉट डॉट लिहिण्याची गरज नाही, कारण आपण ॲडिशन घेतलेली आहे. बरोबर आहे. हा n ॲज इट इज. हे दोन प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला n नंतर आलेला आहे, परंतु पॉईंट असल्यामुळे आता n आपल्याला आधी मिळत आहे. बरोबर आहे. आणि नंतर हे मायनस करत आहोत. आता आपण काय करू, हे सॉल्व करू. हे 0.1 1 - 0.1 याचा पॉवर n. बरोबर आहे. हा ब्रॅकेट करू येथे आणि अपॉन 1 - 0.1. 1 - 0.1 करायचं आहे. 1 म्हणजे 1.0, त्यामधून मायनस करणार 0.1. 0.1 मायनस करायचा म्हणजे काय येईल 0.9 होईल. ही सबट्रॅक्शन 0.9. पॉईंट नंतर एक अंक आहे, पॉईंट नंतर एक अंक आहे, म्हणजे पॉईंट आपण विचारात नाही घेतला तरी चालेल. 0.1 आहे अपॉन 0.9 आहे. पॉईंट नंतर सारखेच अंक आहेत. एक अंक आहे, पॉईंट नंतर एक अंक आहे, म्हणजे पॉईंट आपण कॅन्सल केला तरी चालेल. म्हणजे काय येईल 1/9. हे 1/9 होतील. 1ने मल्टिप्लाय केलं तर हेच येणार आहे, म्हणजे फक्त डिनोमिनेटरमध्ये काय राहील, फक्त 9 राहतील. पुढे लिहितो. हे 4/9 ॲज इट इज. प्रॉब्लेममध्ये 3 असेल तर आपल्या आन्सरमध्ये 3 आला होता. येथे 5 असेल तर आन्सरमध्ये 5 येणार आहे. येथे 4 आहे तर आन्सरमध्ये पण 4 येईल. n मायनस 1 - 0.1 त्याचा पॉवर n अपॉन 9. हा पॉईंट कॅन्सल झालेला आहे. आता पहा येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आधी. 9n होईल मायनस, पुढे आन्सर लिहू आपण 4/9. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. 9 × n म्हणजे 9n. हे मायनस साईन 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे हेच येणार आहे. 1 - 0.1 त्याचा पॉवर n आणि अपॉन 1 × 9 9. येथे लिहितो. आन्सर काय येईल ते येथे लिहू आपण. 4/9 ॲज इट इज. 4/9. बरोबर आहे. आता हे 9 आणि हे 9 यांचा मल्टिप्लिकेशन केला तर 81 होतील, म्हणजे 4/81. 4/81. 9 × 9 81. हे 9n मायनस 1 - 0.1 आणि त्याचा पॉवर n हे राहील. बरोबर आहे. मायनस आहे, इथे ब्रॅकेट आहे, म्हणजे असा हा ब्रॅकेट येईल एक. 0.1 म्हणजे असं लिहू शकतो आपण 4/81 हे 9n मायनस हे 1 हे मायनस 0.1 म्हणजे काय 1/10
म्हणजे काय 0.1 बरोबर आहे. म्हणजे 0.1ला आपण काय लिहू शकतो 1/10. 0.1 ऐवजी आपण काय लिहिणार 1/10. 0.1 म्हणजे 1/10 त्याचा पॉवर n असं लिहू शकतो आपण. 1चा n पॉवर म्हणजे 1च होईल. 1ला n पॉवर लिहिण्याची गरज नाही, फक्त 10ला पॉवर n लिहू आपण. 1चा काही जरी पॉवर असेल तर आन्सर 1च येईल, त्यामुळे 1ला पॉवर लिहिण्याची गरज नाही n, फक्त 10चा पॉवर n होईल आणि त्याचा पॉवर n. याप्रमाणे आन्सर आपलं टेक्स्ट बुकमध्ये आहे. या स्टेपनंतर ही पुढची स्टेप आहे. हे आन्सर आहे आपलं. क्वेश्चन नंबर 6 मधील फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे. तर आता क्वेश्चन नंबर 6 मधील सेकंड सब क्वेश्चन येथे फक्त 0.7 आहेत, येथे 0.77 आहेत. 4 ऐवजी येथे 7 फिगर आहे, येथे 777 आहेत, 0.777. तर ही ॲडिशन आपल्याला करायची आहे. 4 असताना आपण 4 कॉमन काढलेले आहेत. तर आता येथे 7 असताना आपल्याला 7 कॉमन काढावे लागतील, बरोबर आहे. प्रत्येक टर्ममधून आपण 7 कॉमन काढले तर याप्रमाणे स्टेप मिळेल आपल्याला. नंतर आपण काय करणार 4 ऐवजी 7 होतील. मागच्या प्रॉब्लेमचे 4 आहेत, या प्रॉब्लेमसाठी 7 येतील, बरोबर आहे. 9/9ने मल्टिप्लाय करणार म्हणजे 9ने मल्टिप्लाय 9ने डिवाइड, हे 7/9 होतील. सेकंडचा आपण आन्सर लिहित आहोत. 7/9 या 9ने मल्टिप्लाय करू आपण, स्टेप हीच मिळणार आहे. 4 ऐवजी 7. 1मधून किती मायनस केले म्हणजे आन्सर हे मिळेल. 1मधून किती मायनस केले म्हणजे आन्सर हे मिळेल आपल्याला, कारण आपल्याला 1 सेपरेट लिहायचं आहे. 1 साईडला काढायचे आहेत म्हणजे आपल्याला काय मिळेल एक GP मिळेल आणि त्या GPची आपल्याला सम घेता येईल. जेथे 4 आहेत येथे 7 येईल, येथे 4 आहेत येथे 7 येतील, येथे पण 7 येतील. आन्सर सेम आहे, फक्त 7चा प्रॉब्लेम असेल तर येथे 7 येतील, 4चा असेल तर 4 येईल. रेशो तोच येणार आहे आणि फर्स्ट टर्म पण तीच येणार आहे, बरोबर आहे, कारण मधल्या टर्म सारख्याच आहेत. आता येथे 7 होतील, बरोबर आहे, आणि इथे पण 7 होतील. याप्रमाणे आन्सर काय मिळेल. यानंतर या स्टेप लिहायचे आहेत. येथे 7 होतील, 4 ऐवजी 7. याप्रमाणे आन्सर आपलं मिळणार आहे. 6 मधील सेकंड सब क्वेश्चनचा आन्सर याप्रमाणे मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, फाइंड दी सम टू n टर्म्स ऑफ दी सिक्वेन्सेस. ही सम आपल्याला फाइंड आउट करायची आहे n टर्म्सपर्यंत. म्हणजे ही ॲडिशन किती असेल, कंटिन्यू आपण अशी कंटिन्यू ॲडिशन काय होत आहे 0.5 नंतर 0.05 नंतर 0.005 म्हणजे एक 0 पॉईंट नंतर ॲड होत आहे, बरोबर आहे, आणि लास्टला 5च राहत आहेत. आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये 0.4 ही ॲडिशन पाहिलेली आहे. 0.44 प्लस 0.444. तर आता ही सिक्वेन्स आपली GPमध्ये येणार नाही, बरोबर आहे. या टर्म्स GPमध्ये नाहीत कारण 4 ॲड होत आहेत, परंतु येथे काय होत आहे लास्टचा जो 5 आहे तो लास्टला 5च राहत आहे, फक्त मध्ये एक 0 ॲड होत आहे पॉईंट नंतर. म्हणजे ही सिक्वेन्स आता GPमध्ये आहे आपली. आपल्याला येथे 5 कॉमन काढायची गरज नाही कारण सिक्वेन्स आपली GPमध्ये आहे. तुम्ही कॉमन रेशो किती येईल 0.05 अपॉन 0.5. या दोघांचा डिव्हिजन T2/T1 म्हणजे रेशो मिळेल, बरोबर आहे. तो रेशो किती येईल, हा पॉईंट आपण येथे आणला एक घर पुढे, तर इथे हा पण पॉईंट एक घर पुढे येईल, बरोबर आहे. म्हणजे 0.5 असं होईल आणि इथे 5 राहतील, बरोबर आहे. म्हणजे काय होईल आपण असं लिहू शकतो, डबल 0 लिहिण्याची गरज नाही. याप्रमाणे 5ने डिवाइड करू म्हणजे 0.1 किंवा हा डिव्हिजन घ्या रेशो, किंवा हा काढला तरी तीच व्हॅल्यू मिळेल आपल्याला. अपॉन याने डिवाइड करू 0.05ने. हा पॉईंट आपण 2 घर पुढे पास करू म्हणजे येथे फक्त 5 होतील, बरोबर आहे. येथे फक्त 5 होतील. हे 2 घरं पुढे पास केला आपण हा पॉईंट, तर हा पण पॉईंट 2 घरं पुढे पास येईल. हा पण पॉईंट 2 घरं पुढे पास होईल, बरोबर आहे. म्हणजे 0.5 होईल.
5ने डिवाइड करू म्हणजे 0.1च होईल. म्हणजे कॉमन रेशो आपला कॉन्स्टंट येत आहे, बरोबर आहे, इक्वल येत आहे. तर ही सिक्वेन्स जी पीमध्ये आहे. ही सिक्वेन्स जी पीमध्ये नव्हती, ही सिक्वेन्स जी पीमध्ये नव्हती. आपण जी पीमध्ये करून नंतर सम घेतलेले आहे. येथे आपण डायरेक्ट फर्स्ट टर्म आणि रेशो लिहिणार आणि एस एनचा फॉर्म्युला अप्लाय करणार. सोल्युशन टर्म आपल्याला याप्रमाणे दिलेले आहेत. ही ॲडिशन आपल्याला घ्यायची आहे एन टर्मपर्यंत. टर्म याप्रमाणे दिलेले आहेत. ही ॲडिशन पाहिजे आपल्याला अप टू एन टर्मपर्यंत, अप टू एन टर्म्स. असं कंटिन्यूस सिक्वेन्स तयार केली आपण. तर सर्व ॲडिशन आपल्याला घ्यायची आहे. हेअर गिवन सिक्वेन्स म्हणजे ही सिक्वेन्स गिवन सिक्वेन्स इज इन जी पी. सिक्वेन्स जी पीमध्ये आहे. हेअर फर्स्ट टर्म कोणती आहे? ही आहे 0.5 अँड रेशो कॉमन रेशो किती आहे? 0.05 अपॉन 0.5 T2 अपॉन T1 म्हणजे रेशो, बरोबर आहे, किंवा T3 अपॉन T2. एक झिरो येथे एक झिरो नव्हता, पॉईंट नंतर झिरो नाही आहे, येथे पॉईंट नंतर झिरो आहे. आता हा डिव्हिजन घेताना येथे पॉईंट नंतर 2 झिरो आहेत, तर येथे एकच आहे. पुढच्या टर्मसाठी पॉईंट नंतर 3 झिरो असतील, त्यावेळी येथे 2 झिरो आहेत. म्हणजे रेशो आपला इक्वलच येणार आहे. हे आन्सर काय मिळेल? 0. पॉईंट येथे आणला आपण, येथे पॉईंट आणला तर येथे 5 होतील. एक घर पुढे तर हा पण पॉईंट एक घर पुढे, म्हणजे पॉईंट शिफ्ट करायचा, तर इथे 0.5 होईल. आता 5ने डिवाइड करू म्हणजे 0.1 होईल, बरोबर आहे. रेशो किती आहे? 0.1. आता एस एनचा फॉर्म्युला वी नो एस एन. रेशोची व्हॅल्यू कशी आहे? 0.1 आहे, म्हणजे ती लेस आहे 1पेक्षा. लेस असेल तर आपण फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार? एस एन इक्वल टू ए 1 मायनस आर एन, आर रेस टू एन अपॉन 1 मायनस आर. हा फॉर्म्युला अप्लाय करू. व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू 0.5, 1 मायनस आरची व्हॅल्यू 0.1, त्याचा पॉवर एन, बरोबर आहे, आणि अपॉन 1 मायनस आरची व्हॅल्यू 0.1. हे सॉल्व करू. 0.5, 1 मायनस, हे असंच राहू देऊ आपण, आणि अपॉन 1 मायनस 0.1. 1 म्हणजे काय? पॉईंटमध्ये लिहायचं असेल तर 1.0. 1 म्हणजे 1.0 आणि 0.1, कारण आपल्याला सबट्रॅक्शन करताना पॉईंट खाली पॉईंट पाहिजे. 1ला आपण काय लिहिलं? 1.0. त्यातून मायनस करणार आपण 0.1, म्हणजे पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे 0.1. ही सबट्रॅक्शन 0.9 आहे, बरोबर आहे. इक्वल टू पुढची स्टेप. पॉईंट नंतर एक अंक आहे, पॉईंट नंतर एक अंक आहे. हे न्यूमरेटरमध्ये आहेत, हे डिनोमिनेटरमध्ये आहेत, म्हणजे हे 0.5 आणि अपॉन 0.9. पॉईंट नंतर एक अंक आहे, पॉईंट नंतर एक अंक आहे, म्हणजे पॉईंटचा विचार नाही केला तरी चालेल, म्हणजे 5/9 असं लिहू शकतो आपण. हा पॉईंट कॅन्सल होईल, हा पॉईंट कॅन्सल होईल, हे 5/9 होतील, बरोबर आहे. 5/9 आणि 1 मायनस 0.1 म्हणजे काय? 1/10 म्हणजे काय? 0.1, बरोबर आहे. 1ला जर 10ने डिवाइड केला आपण तर आन्सर काय मिळेल? 0.1. 0.1ला आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे? 1/10. 0.1 म्हणजेच 1/10, त्याचा पॉवर n. आपण 9 लिहायची गरज नाही, कारण इथे लिहिलेले आहे आपण. 5/9 1 मायनस 1चा पॉवर n होईल आणि 10चा पॉवर n होईल. 1चा पॉवर n जरी असेल तरी आन्सर 1 मिळते. वनला कोणताही पॉवर असेल तरी आन्सर 1च मिळेल. 1चा पॉवर 0 जरी असेल तरी आन्सर 1 मिळत आहे.
म्हणजे 1चा पॉवर n त्याची व्हॅल्यू 1 आणि 10चा पॉवर n ॲज इट इज. हे मिळेल आपल्याला आन्सर. सम किती मिळेल आपल्याला? ही सर्व सम याप्रमाणे मिळणार आहे. नेक्स्ट पहा, इथे 5 असल्यामुळे इथे पण 5 आलेले आहेत, परंतु येथे 81 आलेले नाहीत, कारण सिक्वेन्स आपली ही एवढी सिक्वेन्स GPमध्ये होती. पहा सेकंड सब क्वेश्चन पहिल्या प्रॉब्लेमप्रमाणेच आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये 0.5 होते, येथे 0.2 आहे. पहा सोल्युशन. सिक्वेन्स GPमध्ये आहे का? GPमध्ये आहे, कारण पॉईंट नंतर 1 0 ॲड होत आहे. जो लास्टला नंबर आहे तो लास्टलाच राहत आहे. 1 1 0 ॲड होत आहे. पहा येथे पॉईंट नंतर 0 नाही, परंतु पॉईंट नंतर येथे 1 0 आहे. येथे पॉईंट नंतर 2 0 आहेत. पुढच्या टर्मला पॉईंट नंतर 3 0 येतील, परंतु लास्टला काय येईल? 2च येणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे ही सिक्वेन्स कशी आहे? GPमध्ये आहे. आपण येथे काय लिहिणार? जर हे 0.2 असते आणि 0.22 0.222 तर ही सिक्वेन्स GPमध्ये नाही आहे, कारण हा रेशो इक्वल मिळणार नाही आपल्याला, परंतु हा रेशो इक्वल मिळेल, कारण पुढे 1 0 वाढत आहे आणि मागे 1 0 कमी होत आहे. त्याप्रमाणे सोल्युशन हेअर गिवन सिक्वेन्स ही सिक्वेन्स गिवन सिक्वेन्स इज इन GP जिओमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये दिलेली सिक्वेन्स आहे. आता येथे A इक्वल टू 0.2 पहिली टर्म 0.2 आहे. रेशो काय मिळेल? या दोन टर्मचा डिव्हिजन घेऊ आपण. T2 0.2 अपॉन 0.2. पहा पॉईंट नंतर हा पॉईंट 2च्या अलीकडे आहे. 2च्या नंतर आणला तर फक्त 2 होतील. बरोबर आहे. म्हणजे हा पॉईंट एक घर पुढे पास करू आपण. हा पॉईंट एक घर पुढे पास केला तर हा पण पॉईंट एक घर राईटला शिफ्ट होईल. राईटला एक घर तर हा पण पॉईंट राईटला एक घर, म्हणजे येथे पॉईंट येईल. बरोबर आहे. म्हणजे 0.2 होतील आणि हे फक्त 2 होतील. म्हणजे काय होईल? हे 0.2ने डिवाइड करू 0.1. पहा रेशो किती मिळेल? 0.1. तो रेशो कसा आहे? 1पेक्षा लेस आहे. म्हणजे आपण SNचा फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार? वी नो SN. कॉमन रेशो जर 1पेक्षा लेस असेल तर आपण हा फॉर्म्युला अप्लाय करतो. 1 मायनस R पॉवर n आणि 1 मायनस R. बरोबर आहे. पहा व्हॅल्यू पुट करू. Aची व्हॅल्यू 0.2, 1 मायनस R आहे 0.1, त्याचा पॉवर किती येईल? n. येथे हा ब्रॅकेट करू आणि आपण 1 मायनस R आहे 0.1. Rची आणि Aची व्हॅल्यू पुट केली आपण. पहा इक्वल टू हे 0.2 1 मायनस 0.1 त्याचा पॉवर n आणि आपण 1 मायनस 0.1 मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. 1 म्हणजे 1.0, त्यातून मायनस करायचा 0.1 म्हणजे हे काय होतील? 0.9 होतील. ही सबट्रॅक्शन 0.9. पहा पॉईंट नंतर एक अंक आहे, पॉईंट नंतर एक अंक आहे, म्हणजे 0.2 अपॉन 0.9 आहे. 0.2 अपॉन 0.9 याप्रमाणे आहे. बरोबर आहे. म्हणजे हा पॉईंट विचारात नाही घेतला तरी चालेल. 2/9 लिहू शकतो आपण. डिव्हिजन आहे. पॉईंट नंतर वर जेवढे अंक आहेत तेवढेच खाली पण तेवढेच अंक आहेत, म्हणजे पॉईंट कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपण कसं लिहिणार? इक्वल टू SNची व्हॅल्यू हे 2/9 होतील. 2/9 बरोबर आहे. आणि येथे 1 मायनस 0.1 त्याचा पॉवर n. पहा 0.1ला आपल्याला 1/10च्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. 0.1 म्हणजे काय? 1/10. पॉवर n आहे. 1चा पॉवर n लिहायची गरज नाही, फक्त 10ला पॉवर n लिहू आपण. हे येणार आहे आन्सर. पहा इथे 2 असताना येथे पण 2 आलेले आहेत. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.